अन्न आणि औषध प्रशासनानं एक मोठी कारवाई केली। काष्टी गावातल्या बाळासाहेब पाचपुतेंच्या घरी छापा टाकून 450 लिटर दूध हे जप्त करण्यात आलेलं आहे। घातक रसायनांचा वापर करून दूध बनवण्याचा गोरखधंदा अन्न औषध प्रशासनानं काष्टी इथं उघडकीस आणलेला होता। मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबईमध्ये दुधात भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 235 लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा, भेसळ करण्यासाठी लागणारं साहित्य जप्त करण्यात आलंय। एका गाईचा दिवसाला चाऱ्याचा खुराक, औषध पाणी याचा हिशोब केला तर 1 लिटर दूध तयार करायला शेतकऱ्याला 35 ते 40 रुपये खर्च येतो। पण या खाजगी आणि सहकारी दूध डेअऱ्या शेतकऱ्यांकडून दूध घेतात 26 ते 27 रुपयांना आणि हेच डेअरी मालक दुधामध्ये भयंकर भेसळ करतात। पाम तेल, युरिया वापरून हजारो लिटर बोगस दूध तयार करतात। या भेसळीमुळे त्यांना दुधाच्या खऱ्या आणि शुद्ध दुधाची गरजच उरत नाही। म्हणूनच ते जाणीवपूर्वक फॅट कमी दाखवून भाव पाडतात। पाण्याची बाटली 20 रुपयाला आणि शेतकऱ्याच्या रक्ताचं पाणी करून काढलेलं दूध हे 27 रुपयाला। अरे युरिया आणि पाम तेलाचं टँकर पचवणारे तुमचे हे दूध माफिया जे आहे ते ओझळ माथ्याने असेच समाजामध्ये फिरतात। आणि इथं प्रामाणिक जो शेतकरी आहे दुधाला भाव मागायला गेला की तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजाराची आठवण येते। ग्राहकांना विष पाजणाऱ्या माफियांना राजाश्रय मिळतो आणि दूध देणाऱ्या शेतकऱ्याला काय मिळते? फाशी। हीच तुमची न्यायव्यवस्था आहे का? या भेसळ माफियांच्या आणि लुटारू डेअरी मालकांच्या तावडीतून शेतकऱ्याने आपला पांढरा घाम आता कसा वाचवायचा? मित्रांनो, या डेअऱ्यांवरती बहिष्कार घालायला शिका। स्वतःच्या शहरातल्या सोसायटीमध्ये स्वतः जाऊन थेट ग्राहकांना रतीब घाला। 60 लिटरचा जो भाव जो आहे जे डेअरीवाले कमवतात ते तुम्हाला थेट त्या जागेवरती मिळेल। दूध जास्त असेल तर घरीच त्याचा खवा, पनीर, तूप तयार करा आणि विका। कच्च्या दुधाचं मूल्यवर्धन ज्याला आपण व्हॅल्यू ऍडिशन केल्याशिवाय हा जोडधंदा तुम्हाला कधीच नफा देणार नाही, हे लक्षात घ्या।